जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. प्लॉट वरती जाता जाता अचानक आपला सीएनजी गॅस संपला आणि डायरेक्टली पेट्रोल पंपवर गेलं, गॅस भरलं आणि त्यानंतर आपण या प्लॉट वरती पोहोचलो. आणि प्लॉट वरती गेल्यानंतर खूपच आनंद झाला. जसा पाहिजे होता तसाच प्लॉट आपल्याला दिसला. आपण बघू शकतात 18 फुटी रस्ता दिसतो आणि प्लॉटचा लेआउट खूपच सुंदर. आणि दुसरा प्लॉट वरती पण गेलं, तिकडं जरा थोडं ढगाळ वातावरण झालं होतं. पावसाचे थेंब थेंब पडत होते आणि बाजूला हा प्लॉट दिसत होता. खूपच जबरदस्त ड्रेनेज लाईन, 18 फुटी रस्ता, सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. मंडळी तुम्हाला एकच काम करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची. अहो नवीन आले असाल चॅनलवरती तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करायचं. आणि बरेचसे असे प्लॉट तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहे. आणि अगदी सुट्ट्या बजेटमध्ये, अगदी कमी डाऊन पेमेंटमध्ये तुमच्यासाठी आणलेले आहे हे प्लॉट. आणि अगदी पुण्याच्या जवळ आणि MIDC परिसरामध्ये आणि MIDCच्या 3 किलोमीटर आतच असलेले आणि सगळ्यात कमी बजेटचे प्लॉट तुमच्यासाठी इथंच. तर मंडळी व्हिडिओ पाहायला विसरू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मी कासिम शेख तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज, सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या प्रॉपर्टीच्या या चॅनलवरती. मंडळी तुम्हाला समोर जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे. आज आपण आपल्या ऑफिस वरती आहे आणि जे एने प्लॉट आहे किंवा एकरचे प्लॉट आहे त्याच्याबद्दलच आज चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर एक प्रमुख पाहुणे आहे. ओळखा पाहू, खरा कमेंट करा खाली. आणि आपल्या बरोबर जे आहे ना, चला सांगून देतो मी. सत्तार साहेब आहे आपल्या बरोबर. अहो लातूरचे सत्तार साहेब, ज्यांनी किती 8 गुंठे साहेब ना, 8 गुंठे खरेदी केली तुम्ही. आणि 8 गुंठे खरेदी करून त्यांनी जबरदस्त रेकॉर्ड तोड केलेलं त्यांनी बघायला गेलं. कारण की ते प्लॉट काही स्वस्त नव्हते. आज त्या प्लॉटचा रेट जो आहे ना जबरदस्त झालेला आहे. मंडळी चर्चा अशीच चालू असणार आहे, पण एक रिक्वेस्ट करणार आहे की प्लीज हा व्हिडिओ सोडायचा नाही, संपूर्ण बघायचं. नवीन आले असाल तर बाजूला सबस्क्राईबचा बटन आहे, बेल घंटी सुद्धा आहे, ती सुद्धा दाबून नवीन रोज व्हिडिओ पहा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचे. आणि पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर आज तुमच्यासाठी एने प्लॉट आलेले आहे. आपण एक प्रश्न सत्तार साहेबांना विचारू की सत्तार साहेब, तुम्हाला तुमचे प्लॉट तुम्ही जे खरेदी केले, जे प्लॉट ऍग्रिकल्चर प्लॉट खरेदी केले, बरोबर ना? काय रेटने खरेदी केले होते तेवढंच बोला, फक्त रेट सांगा. आम्ही ज्यावेळेस खरेदी खत केला त्यावेळेस 6,30,000 रुपयाने खरेदी केला. चला तर आज एक मिनिट. आता हे एने प्लॉट तुम्हाला 1 लाख रुपये कमी ह्याने भेटलं तर, फक्त 5 लाखामध्ये भेटलं तर काय बोलणार तुम्ही? बोला. काही प्रॉब्लेम नाही, घेऊ शकता, काही अडचण नाही. येण्याचा काही विषय नसतो. येणे जो विचारतो त्या येणे विचारणाऱ्याला माझा प्रश्न आहे, येणे करून तुम्ही काय करणार आहात? नाही घर बनवायचे आहे. आपल्याकडे सत्तार साहेब एने प्लॉट आलेले फक्त 5 लाखाच्या भावामध्ये आलेले. 5 लाखाच्या भावामध्ये एने प्लॉट आलेले. पण बघा सर, मला त्याची माहिती द्या, कुठल्या एरियामध्ये आहे आणि सगळं सांगतो. बघा साहेब, कुठं ना कुठं मायनस प्लस तर असतोच, बरोबर ना? आता हे थोडं मायनस आहे, हे मायनस आहे. पण इथं काय माहिती का, इकडे कागदपत्र 7-12 तुम्हाला माहिती आहे येण्याचं, ते बोलायची गरज पडतच नाही. सगळं सेपरेट भेटणार आहे. पण किंमत 5 लाख रुपये. पण ते पुण्यापासून सांगतो मी. पण मंडळी सत्तार साहेबांनी मला, आमचं फोन चाललं होतं आणि त्यांनी आम्हाला विचारलं होतं की कासिम भाई तुम्ही केव्हा जाणार? कुठं सत्तार भाई? केडगाव चौफुला, बरोबर ना? प्रॉपर्टी बघण्यासाठी. प्रॉपर्टी बघण्यासाठी. तर मी म्हटलं जाऊ आपण. आता सध्याला पालखीचा हे 16वा चालू आहे पालखीचा, बरोबर ना?
तर बरोबर, गर्दी बरोबर. असणार आहे, खूप हे असणार आहे. आपल्याला कमीत कमी आपण गुरुवारी आता तो पुणा सिटीमध्ये सर्व रोड बंद आहेत बंद आहे, रोड पालखीमुळं. वगैरे बंद आहे. 4 तारखेपासून रोड ओपन होत्याला आपण जाऊ शकतो. हा तर एकदम आरामशीर आपण जाऊ. बरेचसे लोक येऊ राहिले असन तर त्यांनी थोडं नोंद घ्यावी की पालखीच्या मुळे भरपूर रस्ते बंद ठेवलेले, बरोबर ना. थोडस तरी आपण धीर धरावा. पालखी पुण्यामध्ये स्थलांतर झाल्यामुळं सगळे रोड बंद, सिटीमध्ये पण बंद आहे, त्यामुळे मी घराच्या बाहेर पडत नाही. हा बघा, म्हणून सत्तार भाईला आज ऑफिस वरती यायचं होतं. मी म्हटलं सत्तार साहेब तुम्ही तिकडच थांबा, आपण आपल्या या युट्यूब वरती एक सिस्टम आहे लाईव्ह म्हणून, त्या लाईव्ह मध्ये तुम्हाला घेऊ आणि आपण चर्चा आपली चालू ठेवू. आणि सत्तार भाईला एकदमच धक्का दिला 5 लाखामध्ये येणे. अहो तुम्हाला काय सत्तार भाई पण म्हटले असेल की हे 5 लाखामध्ये कसं काय येणे भेटतं, पण सत्तार साहेब कासिम भाई मला पण विचार पडला की 5 लाखामध्ये येणे प्लॉट सेपरेट 7/12 तुम्ही देणार आहात. त्याच्याबद्दल मला माझ्या मनामध्ये उत्सुकता चालू झाली की कुठं आहेत आणि ते कधी बघायचं. ना बरोबर. माझे कस्टमर जे कोणी असतात त्यांना पण दाखवायचे. बिलकुल बिलकुल बिलकुल, आणि भेटायलाच पाहिजे. एरिया तसा आहे तो. आणि हे जे एनए प्लॉट आहे एअरपोर्टच्या बाजूला असणार आहे. आता ते पण प्रश्न पडला असेल कुठला एअरपोर्ट. अहो आपला एअरपोर्ट नाही, एरडा मधला एअरपोर्ट नाही, दुसरा एअरपोर्ट नवीन होणाऱ्या एअरपोर्टच्या इकडं. बिलकुल 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 आलं लक्षात, आलं का लक्षामध्ये, त्या एअरपोर्टच्या इथे. म्हणून हे प्लॉट जे आहे एवढे स्वस्त मध्ये आपल्याला भेटू राहिलेले. मंडळी तुम्हाला ह्या प्लॉट बद्दल जाणून घ्यायचे असेल तर आमचा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे, साईजचा नंबर दिलेला, माझा नंबर दिलेला आहे. तुम्ही थेट मला संपर्क करू शकता. मी माझा एक प्रश्न आहे, जे प्लॉट येणे प्लॉट आहेत तर तो पूर्ण क्षेत्राचा येणे केलेला आहे तर सेपरेट 7/12 करून भेटणार आपल्याला. सेपरेट 7/12 करून देणार आहे ते. त्याचा येणे झालेला असतो 7 लेआउट सेक्शन असतो त्याचा सेपरेट 7/12 म्हणतो. हा हे लेआउट सेक्शन सगळं काही माझं बोलणं झालं, मालका बरोबर सगळं बोलणं झालं की ते म्हटले की आम्ही सेपरेट 7/12. त्यांनी एकच मला म्हटलं की सेपरेट 7/12. तर डाऊट क्लिअर झाला तुमचा, बरोबर ना. सेपरेट 7/12 म्हणजे सगळं काही असणार आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला कुठल्याही बँकेचे तुम्ही एफडीसी असू द्या, महाराष्ट्र बँक असू द्या, बडोदरा असू द्या, कोटक महिंद्रा असू द्या, कुठल्याही बँकेचे तुम्ही लोन करू शकतात त्याच्यावरती आणि बँकेचा व्याज भरू शकतात. पण मंडळी तुम्हाला बिना व्याजाने पाहिजे असेल प्लॉट, हे प्लॉट बद्दल तुम्ही आम्हाला आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे, त्यावेळेस तुम्ही कॉल करा आणि 5 लाखाच्या येण्याबद्दल आम्हाला विचारा. पण मी तुम्हाला आता जी इन्फॉर्मेशन देणार ना, सत्तार भाईला पण माहिती आहे की आपल्याकडं बघा बिना व्याजाने तुमच्यासाठी. सत्तार भाई तुम्हाला हे माहिती आहे की आपल्याकडे 4,30,000 वाले प्लॉट होते. बिलकुल. आता त्याचे रेट जे आहे 4,80,000 वाले आहेत. हा 4,80,000 झालेले कागदपत्र सोबत. आता मंडळी इकडे 50% द्यायला लागणार आहे. आता मी 2-3 दिवस पूर्वी आम्ही व्हिडिओ बनवून लाईव्ह मध्ये पण सांगत होते की या खरेदी करायला या, पण आपण नुसते विचारच करत बसले. झाले का नाही हे प्लॉट महाग, विचार करा तुम्ही. बघा मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर जे काय प्रॉपर्ट्या येऊ राहिले ना त्याचे रेट धपाधप वाढवू राहिलेले, बरोबर ना सत्तार साहेब. कासिम भाई एक विषय असा आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे, आपल्या व्हिडिओ बघून लोक डायरेक्टली चाललेले आहेत, गुंठे बुक करायला लागलेले आहेत. त्या गोष्टीवर तुमचं लक्ष असू द्या, हे माझं तुम्हाला सांगणं आहे. नाही ते डायरेक्टली चालले, पण आजूबाजूला भरपूर लपडे पण चालू आहे. मंडळी विश्वास ठेवा, आम्ही काही इस्टेट नाही आपल्यापासून जर ते गेले आणि ते वैयक्तिक स्वतःहून त्यांनी बुकिंग घेतली, त्या लोच्यामध्ये आपला काही विषय राहणार नाही. ज्यावेळेस आपले जे डॉक्युमेंट असतात तो डॉक्युमेंट आपण क्लिअर देतो, त्याला खरेदी खत देतो, पॉवर ऑफ पॅटर्न देत नाही, आपण खरेदी खतनं रजिस्ट्री करून देतो, त्यांना संमती पत्र देतो आणि 7/12 देतो. आपण 1 ते 10 गुंठ्याचा
जेट सातबारा देतो, त्याला कुठलीही अडचण, विकण्यासाठी अडचण नाही, घेण्यासाठी अडचण नाही, कुणाची संमती घ्यायची काही गरज पडत नाही. बिलकुल. मंडळी काय होतं माहिती का, लोक डायरेक्ट जाऊ राहिलेले, मग तिकडे फसले तर आम्हाला सांगू नका. तुम्हाला असं वाटत असन की आम्ही जे काही आम्ही म्हणजे इकडं एजंटचं काम करत असाल किंवा कमिशन काढत असाल, तर ती थोडी मला असं वाटते की तुमची गलतफहमी झालेली आहे. आम्ही काय इस्टेट एजंटचं काम करत नाही, आम्ही काय कमिशन वगैरे खात बसत नाही. मंडळी विश्वास ठेवा, भरोसा ठेवा. जे काय प्रॉपर्टी असते डायरेक्ट मालकाकडून, डायरेक्ट डेव्हलपरकडून तुमच्यापर्यंत पोहोचती ती प्रॉपर्टी. विश्वास ठेवलं तर सगळं होणार आहे, विश्वास नाही ठेवलं तर माणूस फसणारच आहे. बघायला गेलं मंडळी, हे जे 4 ऐका, हा जो विषय तुम्ही सांगितला की आम्ही काही कमिशन घेत नाही किंवा काय नाही, काही लोकांचा माझ्याकडे हा प्रश्न आला की तुम्ही काहीही न घेता एवढी माहिती देता, त्याच्याबद्दल तुम्हाला कुठून काय भेटतंय ह्याची विचारणा झाली मला. तर त्यांना मी डायरेक्ट सांगितलं, आम्ही फक्त आम्हाला जो व्हिडिओच्या माध्यमातून जो काही भेटतंय आम्ही त्याच्यामध्ये खुश आहे. बरोबर. त्यांना मी रिप्लाय नाही 70 बाय अजून करेक्शन करून घ्या. आपण पैसे लावलेले, जसं मोठमोठ्या कंपन्या बिगर शेअरचे तयार होत नाही, तसंच हे डेव्हलपर जे आहे, एक डेव्हलपर नसतो, तिकडे वेगवेगळे लोक पैसे घालतात आणि त्यांचे शेअर भेटतात. पुन्हा सिटी चौरस 60 किलोमीटर झालेला आहे. पुन्हा सिटी मध्ये 60 किलोमीटर चौरस मध्ये, आणि प्रत्येक लोकेशन मध्ये प्रत्येक डेव्हलपरचे वेगळे वेगळे रेट असतात, लोकेशन वेगळे वेगळे असतात. त्या प्रत्येकाच्या माध्यमातून आपण काम करतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला जे काही भेटतंय त्याच्यामध्ये आम्ही राहतो. बरोबर. 70 साहेब, लोकांची काय वाटतं माहितीये का लोकांना, की हे लोक कमिशन घेत असेल किंवा ह्या रेटची जागा डबल रेटने विकत असेल, तर मंडळी माफ करा, आपण तसला काम करत नाही. आपण जे काय आणतो ते डायरेक्टली जो डिस्प्ले रेट असतो त्याच रेटनुसार आपण तुमच्यासाठी विकत असतो, सांगत असतो. आणि बघायला गेलं डायरेक्टली 11 लाखामध्ये शेती कोण देणार का तुम्हाला 10 गुंठे? आणि बघायला गेलं 1 लाख रुपये गुंठ्याच्या हिशोबामध्ये तुमचा जो परवाचा जो व्हिडिओ सकाळचा पडला, तुम्ही 20,000 मध्ये खरेदी करा आणि तो व्हिडिओ टाकला यवतचा. तो लातूरून मला तुमचा व्हिडिओ पण परत पाठवले त्यांनी, आणि हे काय म्हणले 20,000 मध्ये खरेदी करा. 20,000 त्यांना समजावून सांगितलं मी, 20,000 हे तुम्हाला बुकिंग अमाऊंट द्यायची आहे आणि तिथे जी प्लॉटचा रेट आहे 4,80,000 आहे, 5,80,000 आहे. प्लॉटाच्या लोकेशन प्रमाणे रेट आहे. कुठला कमर्शियल प्लॉट घेतला त्याचा रेट वेगळा होणार आहे त्या हिशोबानं. कारण माझ्या स्वतः मिवनीनं जो कासारी फाट्यावरती इराणी प्लॉट मध्ये त्यांनी 3 गुंठे घेतले आणि M7 मध्ये जे काही 1-2 गुंठे घेतले, त्यांनी मला का तो व्हिडिओ पाठवला आणि त्या व्हिडिओ मध्ये असंच विचारण्यात आलं मला की हा 20,000 मध्ये खरेदी करा, हा प्रश्न मला पडलेला आहे, ते तुम्ही सांगा. त्यांना समजावून आणि त्यांना रेट पण त्यांना पाठवलं मी की 20,000 हा रेट तुम्हाला बुकिंगचा अमाऊंट आहे आणि 4,80,000 गुंठा पडणार आहे, 5,80,000 गुंठा पडणार आहे. त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांच्या म्हणजे थोडं माइंड मध्ये बसलं. असं बरेचसे लोकांना ते वाटतंय की 20,000 मध्ये काय भेटतंय असं, पण ते समजून घ्यायला पाहिजे. व्हिडिओ मध्ये जे आपण जे बोलतो 20,000, 10,000 असू द्या, 50,000 असू द्या, 30,000 असू द्या, 25,000 असू द्या, जे आपण ते टाकतो स्टार्टिंग मध्ये, ते पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो सगळ्याच्या समजून डोक्याच्या बाहेर जाते. त्यांनी 20,000 म्हणल्यानंतर त्यांना मी समजावून सांगितलं, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा प्लॉट कुठं आहे, या प्लॉटचा रेट काय आहे. आणि समोरचा व्यक्ती व्हिडिओ पाठवतो तुम्हाला, तो सुरुवातीपासून लास्ट पर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा प्लॉटचा रेट काय आहे. बरोबर ना. बघा मंडळी, आपले लातूरचे 70 साहेब आहे, त्यांना 1 रुपयाचा लालच नाहीये बघायला गेलं, आणि आम्हाला पण नाहीये, पण ते एक माणुसकीच्या नात्याने लोकांची मदत करू राहिलेले. बघा मंडळी, तुम्ही लातूरचे असाल तर 70 साहेबांना तुम्ही भेटू शकता डायरेक्टली. त्यांचा नंबर पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा. 70 साहेबांचा नंबर पाहिजे असेल तुम्हाला, लातूरचे 70 साहेबांचा नंबर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा तुम्ही,
आणि आम्ही तुम्हाला सत्तार साहेबांचा नंबर डायरेक्टली देऊन टाकणार आणि तुम्ही लातूरमध्ये असले तर त्यांच्या ऑफिसमध्ये जावा, त्यांच्याबरोबर सविस्तर तुम्ही चर्चा करा की सध्याला कुठले प्लॉट आहे पुण्यामध्ये, काय आहे ते तुम्हाला नगर रोडची पण माहिती देणार किंवा पुणे यवत आहे, पुणे सोलापूर रोड आहे तिथली पण ते माहिती तुम्हाला देणार, कारण की डेली अपडेट चालू असते. सोलापूर, केडगाव, बरोबर नगर बरोबर रोड, ना. तुम्हाला जिथली माहिती पाहिजे असेल, तुम्हाला लातूर मध्ये भेटायची इच्छा असेल तर लातूर मध्ये मी 8 दिवस असतो, येतो जातो. नंबर माझा भेटेल तुम्हाला. नंबर भेटल्यानंतर तुम्ही कॉल करू शकता आणि नगर रोडच्या बद्दल माहिती विचारू शकता, यवत बद्दल माहिती विचारू शकता, सोलापूर हायवेला विचारू शकता आणि जमिनीबद्दल विचारू शकता. त्याच्याबद्दल काही अडचण नाही. तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. मित्रांनो, असाच व्हिडिओ बघून मी पण लातूरून यांची भेट घेतली होती. बरोबर बरोबर. 2 वर्षापासून ऐका ना, आता मला असं वाटतं की व्हिडिओ हा मोठा झालेला आहे. मी एक काम करतो, इथं समाप्ती करतो. ओके. आणि मंडळी, व्हिडिओ इथं समाप्त नाही होणार आहे. भरपूर अशी माहिती तुमच्यासाठी आम्ही या चॅनलवरती आणणार आहे. तर अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटीला दाबून घ्या, कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर तुमच्यासाठी माहिती, फक्त माहिती, प्लॉटिंगची बोला, घराची बोला, सगळे काही येते. तर जय महाराष्ट्र, जय जय पुणे. जय